जा तू. चल. अरे हा, पण या खेळाच्या नादात मी माझा डब्बा अर्धवटच खाल्ला. खूप भूक लागली आहे आता, काय करू? मग घरी जाऊन खा की काहीतरी. आई बनवेल की छान छान खायला. आई कुठे असते घरी छान छान खाऊ बनवायला? तिथे गेली असते ऑफिसला. तिला यायला रात्रीचे 7 वाजतात. आणि बाबा तुझे? ते तर अजून उशिरा, रात्री 10 वाजता येतात. हो का? मग तू कोणाकडे थांबतेस? आमच्या घरची चावी माझ्याकडे, आईकडे, बाबांकडे, आमच्या तिघांकडे आहे. मग मुलगीला डब्बा आणला तो कोणता? ही नको, फार त्रास होतो त्या भाजीचा. मला नाही खाऊ वाटत. चल बघते काय खाऊ भेटतोय का खाऊच्या डब्यात. ओके बाय. भेटूया शाळेत. ओके बाय. असं वाटतं शाळेतून घरी आलं ना की आई दारातच उभी असावी आणि तिने मला दारातूनच कडेवर घ्यावं आणि माझं पोट पाहिजे मला घरात न्यावं. खूप भूक लागली आहे आता. पटकन कर. आता तू माझी आई हा. आई खूप छान झालाय हा लाडू. खूप छान बनवलाय. मला लाडू खूप आवडतो. का सांगू? कारण की तुझ्या हाताने बनवलेला आहे ना म्हणून. आई चल तू माझा अभ्यास घे हा. हे गणित मला सुटत नाही, काय करू? तू सांगितलंस तर बरं होईल. पण ठीक आहे, मी उद्या माझ्या मिसलाच विचारते. आई चल तर मी वाचन करते हा. सांग बरोबर का नाही? आई छान वाचते ना ग मी? अरे बापरे, लाईट गेली वाटतं. आईने मेणबत्ती कुठे ठेवली आहे? मला काहीच दिसत नाहीये. आई ये ना गं, मला अंधाराची खूप भीती वाटते. आई ये ना. ओ माय गॉड, लाईट गेली वाटतं. स्वरा, ए स्वरा, कुठे आहेस तू? पूर्ण अंधारात बसली ही पोरगी. आई आई आलीस तू? हे बघ लाईट पण आली. आई आलीस तू? हो आले. आज जरा उशीरच झाला मला. चल तुला काहीतरी खायला करून देते. मला स्वयंपाक करू दे. ऑफिसचं काम आणलंय. चल आवरू दे लवकर. आई आज तू खीर बनवशील आणि तुझ्या हाताने बनवशील आणि असं गरम गरम भजी. आता माझ्याच मज्जा. खीर बीर काही नाही. मला तेवढा वेळ नाही तुझा लाड करायला. आधीच खूप उशीर झालाय मला. ऑफिसचं काम आहे. गप्प जे बनवलं ते खा आणि जाऊन झोप. आई आज माझ्या खुशी झोपशील? स्वरा मला त्रास देऊ नकोस बाळ. ऑफिसचं खूप काम आहे. काय चाललंय दोघी मायलेकींचं? आई आई बाबा आले. सर्वात जेवायला. बाबा मला मी शाळेची गंमत सांगू? स्वरा मी खूप जमलोय ग. मी नंतर कधीतरी ऐकेन तुझ्या हा. अरू अगं मी कामावरूनच मित्रांबरोबर पार्टीला गेलो होतो. तिथेच जेवण केलं. तुम्ही दोघी जेवून घ्या. मी खूप जमलोय. आता मी
खेडेगावी जायचं आहे. सांगितलेलं ना सरप्राईज आहे. चला. हे पहा, हे आहे कुंभारवरण गाव आणि या गावामध्ये आपण ममता बाळ सगळे या लहान मुलांच्या आश्रमाला भेट देणार आहे. चला पाहूया आपण. या या. हे पहा, हे आहे ममता बालसदन आश्रम. या आश्रमामध्ये सर्व लहान मुलं तुम्ही पाहतात ना, यांना आई वडील नाही. यांचा जन्म झाडाखाली बाई बसल्या दिसत आहेत ना, त्यांनी केलाय. या सर्व मुलांची आई आहे आणि ही सर्व छोटी मोठी मुले त्यांना प्रेमाने माई म्हणतात. तुम्ही सुद्धा माईच म्हणायचं. पहा कसं प्रेमाने मायेचा गाज करत आहे त्या लहान मुलांना. स्वरा, काय झालं तुला? सहलीवर गप्प गावाची काय झालं? ओके बाय. आई आलीस तू? आज काम लवकर झालं. अरे तुम्ही पण आलात? थांबा मी. काय कशी झाली सर? काय काय गंमत केली सहलीला? कुठे गेली होती सर तुमच्या सहलीची? बाबा आमची सहल एका खेडेगावी गेली होती. तिकडे मी बघितलं खूप सारी मुले. एक मिनिट स्वरा, मला ऑफिसमधून फोन आलाय. आपण नंतर फोन करू. हॅलो. आई आमची सहल एका आश्रमात गेली होती. ते आश्रम लहान मुलांचं होतं. त्या आश्रमाला सुनीताई सफाळतात. म्हणजे बाई. बरं स्वरा, खूप दमली आहे. जेव आणि झोप. मला नाही भूक. मी जाते झोपायला. बरं का आई, आमची सहल एका आश्रमात गेली होती. तिथे खूप सारी मुले एका झाडाच्या सावलीत खेळत होती. मी पाहिलं एक बाई त्या सर्व लहान मुलांसोबत खेळत होती. त्यांना प्रेमाने घास भरवत होती. मायेने हात फिरत होती. त्यांना सर्व मुले प्रेमाने माई म्हणतात. मला ते खूप आवडतं. मला आई वडील असून मला कोणी नाही असं मला वाटतं. हे बाळा उठ. काय झालं? काय होतंय? घाबरू नकोस, मी आहे ना. माई तुम्ही माझ्या घरी आलात. खरं सांगू, टीचरांनी तुम्हाला माई म्हणायला सांगितलं. आणि तेव्हा मला वाटत होतं मी तुम्हाला आई म्हणून हाक मारू. मी तुम्हाला आई म्हणू? हो म्हण की. आई तू माझी आई का नाहीस ग? माझे आई बाबा पैसे कमवण्याच्या नादात ते का विसरून जातात? त्यांना एक लहान मुलगी आहे. तिला प्रेमाने घास भरवण्याची, मायेने हात फिरवण्याची गरज आहे. हे त्यांना का नाही कळत ग? आई माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचंय. लेकरा, जगाचं काहीच कधीच कोरडं पडणार नाही तुझ्यासारखी लेकरं पदरात असताना. बाळा, तू तुझ्या आई वडिलांचे एक फूल आहेस. या दुनियेचे काटे तुला टोचू नये म्हणून ते परिस्थितीशी लढत आहेत. पण तू मात्र तुझे पाय घट्ट धरून ठेव. येणाऱ्या संकटाची सामना धीराने करायला शिक बाळ. काळोखानंतर उजेडाने पहाटी आपलीच असते. एक लक्षात ठेव बाळा, फुलांच्या पायघड्यांवरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिकायचं. कारण काट्यांना फक्त बोचणे माहीत असते, वेदना कळत नसतात. पण तुम्ही तुमचे पाय एवढे घट्ट करा की एक दिवशी काटे तुम्हाला सांगतील, आइए सुस्वागतम, हम झुकता है तुम चलना सीखो. उपहास उपेक्षांचे
सगळ्यांनी स्टॉप.